मी जेव्हा हे क्षेत्र निवडलं, माझ्या घरच्यांनी मला सपोर्ट केला. आजवर आपण विविध क्षेत्रात महिला आघाडी ही पाहतच आहोत, पण तरीही अशी अनेक क्षेत्र आहेत ज्यामध्ये अजूनही पुरुषांचे वर्चस्व आपल्याला अधिक दिसून येतं. यामध्ये मेकॅनिक हे काम असं क्षेत्र आहे जिथे अगदी अभ्यासक्रमापासून कार्यक्षेत्रापर्यंत प्रामुख्याने पुरुषच कार्यरत असताना आपल्याला दिसतात. अशात या करिअरची फक्त निवडच नाही तर इथे यशस्वीपणे कार्यरत असणारी महाराष्ट्रातील एकमेव महिला हेड मेकॅनिक म्हणजे रुपाली पाटील. मी रुपाली संजय भोपळे पाटील. मी संभाजीनगर आगारामध्ये प्रमुख कारागीर या पदावर आता सध्या काम करत आहे. आणि मी आता 11 तारखेलाच ह्या हेड मेकॅनिक रुजू झालेली आहे. आणि इथं रुजू होत असताना हे जे मी क्षेत्र निवडलं त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा हात माझ्या वडिलांचा आहे. म्हणजे वडिलांची जी शिकवण, वडील जे करत होते मेकॅनिक व्हेकल सेक्शनला जे होते MSCBमध्ये, त्याच्यामुळे मला ह्याच्यात गोडी निर्माण झाली. आणि ती गोडी मी कंटिन्यू आपलं ॲडमिशनसुद्धा मी ITI कोल्हापूरला मी त्यावेळेला 97, 98, 98, 99ची माझी बॅच 99ला, तेव्हा पण मी महाराष्ट्रामध्ये पहिली मेकॅनिकल मुलगी म्हणून होते. तेव्हाही माझी मुलाखत त्यांनी घेतली होती. आणि मला वडिलांच्या ह्याच्यामध्ये गोडी निर्माण झाली आणि मी तेच कंटिन्यू केलं. मी माझं करिअरच ठरवलं ते त्याच्यामध्ये करायचं. त्याच्यामध्ये मला साथ दिली. लग्नानंतर माझ्या मिस्टरांनी हे क्षेत्र तसं बघायला गेलं तर पुरुषांचं आहे, पण ह्याच्यामध्ये गोडी निर्माण केल्यामुळं, गोडी निर्माण असल्यामुळं मी म्हटलं नाही करायचं आपण यासाठी. थोडे अडथळे, थोडे होते अडचणी, पण त्या अडचणीवर मात करत मी आजवर इथपर्यंत आली. मी जेव्हा इथं भरती निघली तेव्हा मी सहाय्यक हेल्पर म्हणून मी लागले. हेल्परमध्ये मी सगळी कामं केली. टायर पंचरपासून तुमचं गिअर बॉक्स, हब मारणे, तुमचं बॉडीचं काम असू दे, वेल्डिंगचं काम असू दे, ह्या सगळ्या गोष्टीतून मी हळूहळू शिकत पुढे गेले. त्यानंतर मी डायरेक्ट सेक्टरमधून IIT झाले. IIT झाल्यानंतर विभागीय कार्यशाळेमध्ये पण मी इथं व्हेकल ओव्हरऑल सेक्शनला 12 वर्ष गेली. आणि त्यानंतर मी आता जी इथं आलेली आहे हेड मेकॅनिक म्हणून, ही माझ्या तेवढ्या दिवसाचे परिश्रम आणि माझ्या कुटुंबाचं मला जे साथ आहे त्यामुळे मी हे करू शकले, कॉन्सन्ट्रेशन करू शकले. माझे मिस्टर काही असे म्हटले की बाबा परीक्षेसाठी तू काहीही असू दे, घरच्या कामांमध्ये अडकू नकोस, तू जसं पुढे जाशील तसं मला त्याच्यात आनंदच आहे. माझ्या घरच्यांचे चांगले सपोर्ट मिळाले म्हणून आज मी हेड मेकॅनिक या पदावर रुजू झालेले आणि काम करत आहे. आणि हेड मेकॅनिकचं काम पण मला आमचे साहेब राहुल पाटील साहेब यावर आणले. पुढे मी काम चांगल्या रीती करणार. पहिलं एक छोटं खेडेगाव आहे. मला असं वाटलं होतं की बाबा मी मेकॅनिकमध्ये आहे तेव्हा त्यांची रिॲक्शन काय असेल असं मला जेव्हा वाटलं. पण जेव्हा त्यांना समजलं की बाबा मी मेकॅनिक क्षेत्रामध्ये आहे आणि असं, तर त्यांची रिॲक्शन अशी होती की अरे बाप, वेगळं एक क्षेत्र निवडले आणि हे केलं. तर त्यांच्या बोलण्यातून असं वाटत होतं की त्यांनी मला सपोर्टच केलेला आहे. आणि ते त्यांच्या मुलींना, त्यांच्या घरामध्ये लेडीजना सांगत होते की बाबा बघा क्षेत्र हे निवडलेलं आहे, तुम्ही पण असं काय तर व्हा, हे करा, मोटिवेशन. आणि ते त्यांचे शब्द ऐकून आणखी कामाला भरारी आली आणि मी त्या प्रोत्साहाने आज पुढं काम करत आहे. रुपाली यांचा 1999 साली कोल्हापूर ITI मधून पहिली मेकॅनिक विभागातील पहिली विद्यार्थिनी म्हणून विशेष गौरव करण्यात आला होता. पण रुपाली यांनी फक्त शिक्षणापुरतेच स्वतःचे कार्य मर्यादित न ठेवता त्यांनी ST विभागात त्या हेल्पर म्हणून रुजू झाल्या. तेथून कामात प्रगती करत आता त्यांनी हेड मेकॅनिक पदापर्यंत भरारी घेतली आहे. मी जेव्हा हे क्षेत्र निवडलं, माझ्या घरच्यांनी मला सपोर्ट केला. ठीक आहे बा, तुला त्याच्यात आवड आहे तर तू कर. पण बाकीच्या समाजामध्ये ही गोष्ट रुचली नाही. त्यांचं एकच म्हणणं की बाबा हे पुरुषांचं क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये कसा ठीक लागेल, कसं काय करेल. पण माझी आवड बघून माझ्या घरच्यांनी मला पूर्ण सपोर्ट केला. म्हणजे लग्नाच्या आधी माझ्या आईवडिलांनी केला, लग्नानंतर माझ्या मिस्टरांनी केला. आणि मिस्टर तर म्हणजे नाही, तुला आवड आहे ना, चल माझा पूर्ण सपोर्ट आहे, तू ह्याच्यामध्ये तू करू शकते. आणि त्याच्यामुळे ते मला धाकटीचं बळ आल्यामुळं मी
अगदी हेल्परपासून आता ह्या पोस्टवर मी जे गेलेलं आहे प्रमुख कारागीर, हे त्यांच्या सपोर्टमुळे मी इथपर्यंत आज आलेले आहे. आणि हे मी काम प्रामाणिकपणे योग्य रीतीने करणार, माझ्या एसटीशी प्रामाणिक राहणार आणि चांगलं कार्य करणार. जेव्हा मी अप्रेंटिस म्हणून MSCBमध्ये होते तेव्हा पूर्ण ह्याच्यामध्ये मी एकटीच लेडीज होते. तेव्हा वॉशरूमचा प्रॉब्लेम आला, मी जाऊन साहेबांना भेटले, साहेब असं आहे आणि इथं सगळे जेंट्स आहेत. तेव्हा मला तिथे BC साहेब म्हणून होते, त्यांनी मला सपोर्ट केला. त्यांनी ती मागणी वरच्या अधिकाऱ्यांना हे करून लेडीज बाथरूमची सोय वगैरे केली. त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की बाबा आपल्याबरोबर बोलायला लेडीज असं कोणच नाही, त्यामुळं जेंट्सही एकरूप व्हायचं असेल, त्यांच्याशी काम शिकायचं असेल तर आपण थोडं त्यांच्या कलेने थोडं आपल्या कलेने असं दोन्ही बाजूने मी सपोर्ट करून आजपर्यंत इथपर्यंत आले. जेवायला बसताना जरा अफोर्डवरचं वाटायचं, कारण कसं होतं सगळे जेंट्स कसं होतं आहे, एका लेडीजला बाकीच्या जेंट्सच्या समोर काय एखादी गोष्ट बोलायची असेल तर ती त्यांना त्याच्यावर बंधने आली. आणि मला त्यांच्याबरोबर डबा शेअर करताना पण थोडंसं लेडीज म्हटलं तर थोडं अफोर्ड वाटलं. पण नंतर जसं मिक्सअप झाले, खेळण्याचं वातावरण झालं, एकमेकांचे डबे शेअर करणे झाले, त्याच्यातून मग हळूहळू आम्ही त्यात मिक्सअप होत गेलो. ते माझ्यात मिक्सअप झाले, मी त्याच्यात मिक्सअप झाले, मला त्यांचा अनुभव आला, त्यांना माझा अनुभव आला, असं करत हा प्रवास इथपर्यंत आलेला आहे. अचानक सुट्टी पडली. अचानक माझ्या सासूबाई जेव्हा अचानक हार्ट अटॅकने जेव्हा गेल्या तेव्हा मी डिव्हिजन वर्कशॉपला होते, तेव्हा माझे जे हेड मेकॅनिक होते तावडे, जेव्हा त्यांना समजलं की अहो अचानक कसं झालं, तेव्हा मी माझा त्यावेळेचा जो ते संयम होता तो म्हणजे खच्चीकरण होतं ते वेगळंच होतं. पण त्यांनी मला जे 2 शब्द सांगितले, मॅडम काय काळजी करू नका, आम्ही आहे, तुम्ही तुमचं ते जो तुमचा तो तेवढा वेळ आहे तो तुम्ही कुटुंबाला द्या, कारण तुम्ही एसटीसाठी भरपूर केलेलं आहे, कधी तुमच्या सुट्ट्या नाहीत काय नाहीत, एसटीसाठी झोकून दिलेलं आहे. पण आता आम्हाला तुम्हाला सपोर्ट करण्याची गरज आहे आणि तुम्ही तुमच्या कुटुंबाला सावरण्यासाठी तुम्ही शांत व्हा आणि कुटुंबाला सावरून फ्रेश होऊन परत तुम्ही हजर व्हा, असं त्यांनी मला ते 2 शब्द दिलेले होतं. त्यामुळे मी त्यातून बाहेर आले आणि मी परत एसटीच्या कामाला सुरुवात केली. एखाद्या महिलेला तिच्या कुटुंबियांनी जर साथ दिली तर ती कोणत्याही क्षेत्रात नावलौकिक कमावू शकते. याचे रुपाली पाटील हे एक उत्तम उदाहरण बनले आहे. नमस्कार, मी राहुल पाटील, संभाजीनगर आगारात मी सध्या सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक या पदावर काम करतोय, म्हणजे थोडक्यात वर्कशॉप इंचार्ज म्हणून काम करतोय. तर या आगारामध्ये सध्या महिला ज्या काम करतात त्यामध्ये 7 महिला स्वच्छक म्हणून काम करतात, म्हणजे गाड्यांची साफसफाई, झाडणे, धुणे या पदावर काम करतात. 2 महिला कर्मचारी त्या सहाय्यक म्हणून काम करतात आणि 2 महिला आहेत त्या इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतात. आणि सगळ्यात अभिमानाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील, म्हणजे माझ्या बघण्यात महाराष्ट्रातील पहिल्या हेड मेकॅनिक म्हणून ज्या महिला आल्या त्या ह्या संभाजीनगर आगारात आल्या. तर त्या रुपाली पाटील मॅडम, की आजपर्यंत महिला हेड मेकॅनिक ही म्हणजे कुणाला कल्पनासुद्धा नव्हती की असं होऊ शकते. पण त्यांनी अत्यंत जबाबदारीनं सहाय्यक पदापासून काम करत करत त्या आज या पदावर पोहोचलेल्या आहेत. आणि त्यांचं पूर्वी कामाचं ठिकाण होतं ते विभागीय कार्यशाळा होतं, आणि विभागीय कार्यशाळा आणि आगार या कामामध्ये थोडंसं कामाच्या पद्धतीत थोडा फरक असतो. तरीसुद्धा मॅडमनी इथं आल्यानंतर अतिशय चांगल्यापणानं कामाची सुरुवात केलेली आहे. सगळ्या कर्मचाऱ्यांशी त्यांनी जुळवून घेतलेलं आहे, कारण सहाय्यक असताना सुद्धा त्यांनी या डेपोत स्वतः काम केलेलं आहे. आणि आता तर हेड मेकॅनिक पद आहे, हे सुपरवायझरी पद आहे, जे काम करून घ्यायचं आहे त्यांना, तरीसुद्धा त्या अतिशय व्यवस्थितपणे काम करत आहेत. आणि जिथं एखादं काम थांबतं त्या ठिकाणी स्वतः जाऊन आपल्या अनुभवाच्या जोरावर त्या स्वतः जाऊन तिथं त्या कर्मचाऱ्याला मदत करत आहेत.